नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। शाळकरी मुलांच्या किरकोळ भांडणावरून मांजरगाव येथे 2 गटात मारहाण झाल्याचा दावा पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी केलाय। मारहाण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 15 ते 20 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात। जालन्यात किरकोळ कारणावरून 9 जणांच्या टोळक्याने 5 जणांना मारहाण केल्याची घटना घडली आहे। बदनापूर तालुक्यातील मांजर गावात झालेल्या मारहाणीत 4 जण जखमी झाले आहेत। या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी जलदगतीने कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले असून मारहाण करणाऱ्यांच्या 15 ते 20 दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या। मिळालेल्या माहितीनुसार मांजरगाव येथील शेख रसूल शेख गुलजार यांच्या मुलाची सायकल लक्ष्मण काकासाहेब डाके यांच्या मुलाला लागल्याने त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता। त्यानंतर शेख रसूल शेख गुलजार हे आपल्या दुकानात बसले असताना लक्ष्मण काकासाहेब डाके आणि माधव पांडू डाके हे तेथे आले। तुझ्या मुलाने माझ्या मुलाला मारहाण केली, आता आम्ही तुला दाखवतो असं म्हणत लक्ष्मण डाके यांनी 8 ते 9 जणांना सोबत घेऊन शेख सोहेल शेख रसूल, त्यांचे वडील, आई, भाऊ आणि चुलत भाऊ यांच्यावर दगडफेक आणि काठ्यांनी हल्ला केला। याच दरम्यान शेख रसूल यांच्या पिकअप व्हॅनचा समोरील काच फोडून आर्थिक नुकसान देखील केले। या मारहाणीत 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। सर, काय घटना घडली आपल्या पोलीस ठाणे हद्दीत, काय सांगाल? काल 8 तारखेला मांजरगाव आहे तिथे 2 शाळकरी मुलांच्या आपसात सायकलचा धक्का लागल्यावरून भांडण झाले होते। ते त्यांच्या वडिलांना विचारण्यात गेले असता त्यांच्या आपसात भांडण सुरू असताना पोलीस स्टेशनला फोन आला की मांजरगावात 2 गटात सुरू आहे। त्यावरून आम्ही तात्काळ पोलीस स्टाफसह आम्ही 15 मिनिटात पोहोचलो। तिथे गेल्यानंतर त्यांच्या वादावादी चालू होत्या। आम्ही पोलीस खाली उतरून जात असताना त्याच्यातील सर्व लोक पळून गेले। त्याच्यातील 4 लोकांना पकडलं, त्यांना विचारपूस केली असता की त्यांच्या शाळेतील मुलांच्या लहान मुलांच्या वादविवाद झाल्यावरून त्यांचे भांडण चालू असल्याचे समजले। त्यांच्यामध्ये पोलीस फिर्यादी होऊन त्याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काही सोशल मीडियावर आज अशी बातमी ऐकली की प्रार्थनास्थळातून बाहेर निघणाऱ्या लोकांवर टोळक्यांचा हमला, हे दादांत खोटे असून याच्यात कुठलंही तथ्य नाही। सत्य परिस्थिती त्यांच्या वैयक्तिक भांडणावरून झालेला आहे। तरी माझं एक आव्हान आहे की अशा चुकीच्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवू नये। सध्या दोघांची गुन्हे दाखल केलेले असून CCTV फुटेजप्रमाणे चेक करून आरोपी अटक करण्याची कारवाई सुरू आहे। यात काही 4 आरोपी अटक रात्री करण्यात आलेले असून घटनास्थळावर ज्या मोटरसायकल होते त्या पण जप्त केलेल्या आहेत आणि PCR साठी कोर्टात गेलेले आहेत। पुढील तपास चालू आहे आणि तहसीलदार साहेब, मी आणि DYSP साहेबांनी गावात जाऊन शांतता समितीची बैठक घेऊन सर्वांना शांततेचे आवाहन केलेले आहे। सर, सध्या परिस्थिती कशी आहे गावात? शांतता आहे। जालना शहरातील कुच्चरवाटा परिसरात अनेक दिवसांपासून रस्ता न बनवल्या गेल्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत। येथील नागरिकांना अक्षरशः चिखल तुडवत त्यातून वाट काढावी लागत आहे। जालना शहरातील जुना जालना भागातील कुच्चरवाटा परिसरातील शांतेश्वर महादेव मंदिर ते पांढरा दगड इथपर्यंतचा रस्ता बऱ्याच दिवसांपासून बनवला गेला नसल्यामुळे या रस्त्यावरून पायी चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। नागरिकांना ये जा करणे कठीण होऊन बसले असून त्यातच हा रस्ता बऱ्याच दिवसापासून रोड न बनवल्यामुळे येथील राहणाऱ्या नागरिकांच्या घराचे सांडपाणी हे रोडवर साचले जात आहे। रस्ताच नसल्यामुळे येथे नाल्याच तयार केल्या गेल्या नाहीत, त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे। कुच्चरवाटा ते तुळजाभवानी मंदिर पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम केले गेले आहे, मात्र पुढे शांतेश्वर महादेव मंदिर ते पांढरा दगड पर्यंत रस्ताच तयार केला गेला नाही, त्यामुळे येथील नागरिक अनेक समस्यांचा सामना करत आहे। हा रस्ता तात्काळ बनवला नाही तर येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। मला तुमचं नाव सांगा, कुठल्या एरियामध्ये राहता आणि काय तुमचे नागरी समस्या आहे? मी कृष्ण साळवे शास्त्री मोहल्ल्यातून बोलतो। आमची समस्या अशी आहे की कुचवाड्यापासून तर टेकडपर्यंत रोड बनलेला आहे आणि पांढऱ्या दगडापासून आपले संजयनगर पासून तर पांढऱ्या दगडापासून रोड बनलेला आहे आणि तिथपर पांढऱ्या दगडापासून तर शांतेश्वर महादेव मंदिरापासून रोड एकदम खराब झालेला आहे। एकदम गड्डे झाले, पाणी साचतं, पूर्ण लोकांचं घराचं पाणी रस्त्यावर येत आहे। खराब पाणी, बाथरूमचं वगैरे, इथं नाल्याची सोय नाही ना, रोडची सोय नाही, तर फार समस्या निर्माण झाली। नगरसेवक एकदा 5 वर्षानंतर निवडून येतं तर फिरून इथं डोकून पाहत नाही, अशी आमची अवस्था निर्माण झाली।
ते याच्यानंतर 10 ते 15 दिवसात रोडचं काम सुरू करण्यात यावं ही आमची सर्वांची मागणी आहे. अगर 10-15 दिवसात रस्त्याचं काम सुरू करण्यात नाही आलं तर नगर परिषद मध्ये आम्ही निवेदन देऊ, पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देऊ, असं रस्ता रोको आंदोलन करू. त्यात ना आम्हाला कोणत्या प्रकारचं आश्वासन नाही मिळालं तर आम्ही हजारोच्या संख्येनं महानगरपालिकेला आंदोलन मोर्चा काढून हजारोच्या संख्येनं मोर्चा काढण्यात येईल अशी नोंद घ्यावी. आम्हाला कोणत्या 10-15 दिवसात अशी आश्वासन तर रस्त्याचं काम सुरू करण्यात ही आमची सर्वांची मागणी आहे. समस्या आहे तुमच्या मी प्रभागात? संगीता गायकवाड आहे. आम्हाला नालीचा या रोडचा नाल्याचा अडचण आहे. आमचं पाणी रोडवर जातंय. शांतेश्वर महादेवापासून तर ढवळ्या दगडा लोक आम्हाला हे नाही, रोड नाही बरोबर, सगळा रोड तुटलाय आमचा. आणि कुचरवाड्यापासून ते याच्या लोक हे झाला रोड, आणि इकडे आमच्या इकडे रोडच नाही बाहेर. काय मागणी आहे तुमची? आम्हाला रोड आणि नाल्या बनवून द्या. सांगा आणि काय समस्या आहे तुमच्या? माझं नाव अंजना दशरथ कांबळे. आमची समस्या एवढीच आहे की आम्हाला शांतेश्वर मंदिरापासून ते पांढऱ्या दगडापर्यंत रोड नाही. शास्त्री मोहल्ल्यामध्ये बरेच वर्ष झाले लोक मतदानाला येतात, त्यावेळेस बोलून जातात, आश्वासनं देतात, पण नंतर काही कोणी बोलत नाही आणि नंतर फिरून पाहत नाही, काहीच नाही. काय मागणी तुमची आता? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला मंदिरापासून तर पांढऱ्या दगडापर्यंत रस्ता करून आणि नाली करून तेवढी बनवून द्या. दुसरी काहीच मागणी नाही. एवढीच. लय त्रास व्हायला लागले, येताना येत नाही, जाता येत नाही, गाडी पण जात नाही, काहीच नाही. आम्हाला ये जाय पायी पण जाता येत नाही. श्रावण पौर्णिमा निमित्ताने अजंता बुद्ध विहार, आनंदनगर, आदर्शनगर येथे 1 दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रावण पौर्णिमेनिमित्ताने 9 ऑगस्ट रोजी अजंता बुद्ध विहार येथे बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्यासाठी वर्षवासाच्या पवित्र पर्वावर अजंता बुद्ध विहार, आनंदनगरी, आदर्शनगर येथे पहिले राज्यस्तरीय धम्म प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या 1 दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिरात सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान ज्ञान सत्राचं आयोजन, 9 ते 10 वाजेच्या दरम्यान बुद्धवंदना, सूत्रपाठ आणि अष्टशील ग्रहण तसेच त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. 10 ते 11 वाजेच्या दरम्यान धम्मदेसना, प्रश्न उत्तरे, प्रश्न मंजुषा घेण्यात आली आहे. 11 ते 12 वाजेच्या दरम्यान भंतेजींचे आणि शिबिरार्थ्यांचे भोजनदान, तर द्वितीय सत्रात सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन आणि शेवटच्या टप्प्यात 7 ते 8 वाजे दरम्यान तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनपटावर डॉक्युमेंटरी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. अशा प्रकारे या श्रावण पौर्णिमेनिमित्ताने 1 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शाक्यपुत्र भिक्खू शिवली अंगुलीमाल यांनी एमसी न्यूजशी बोलताना दिली आहे. यावेळी आनंदनगर, आदर्शनगर येथील बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती. आज श्रावणी पौर्णिमेनिमित्त अजंता बुद्ध विहार, आनंदनगर या ठिकाणी सर्वप्रथमतः सर्व उपासक उपासिका यांच्या वतीने भव्य असं धम्म प्रशिक्षण शिबिर जिल्हास्तरीय आणि पार पडत आहे. खऱ्या अर्थाने आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा आजचा दिवस परिपूर्णपणे व्यवस्थित असा बुक आहे. या दरम्यान सकाळी 8 ते 9 दरम्यान ध्यान साधना झाली. त्यानंतर 9 ते 10, 10:15 दरम्यान वंदना, सूत्रपाठ आणि प्रवचन देखील झालं. आणि त्याचबरोबर नंतर उपासक उपासिकांना धम्म प्रशिक्षणाचा देखील लाभ झाला. त्यामध्ये प्रशिक्षणादरम्यान भगवान बुद्धाचे जे तत्व आहेत, पंचशील आहे, अष्टशील आहे, त्याचबरोबर 4 आर्य सत्य आहेत, आर्य अष्टांगिक मार्ग आहेत, उपासक कोण आहे, उपासिका कोण आहे, या पद्धतीच्या ज्या संकल्पना आहेत तर त्या संकल्पना विस्तृतपणे सांगायचा मी प्रयत्न केला. आणि त्यानंतरच 4 ते 5 दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम आहे. आणि 5 ते 6:30 दरम्यान भिक्खू संघाच्या माध्यमातून उपासक उपासिकांसाठी ग्रंथ वाचन व प्रश्न मंजुषा, प्रश्नोत्तर आणि त्याचबरोबर आणखी बुद्ध आणि त्यांचा धम्म या तत्वज्ञानाबद्दल विचार विमर्श चर्चा केली जाणार आहे. आणि त्यानंतर रात्री 7 ते 8च्या दरम्यान बुद्ध आणि त्यांच्या जीवनचरित्राबद्दल एक डॉक्युमेंटरी देखील प्रदर्शित केले जाणार आहे. अशा पद्धतीने आमचा श्रावणी पौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्तीकडे जात आहे. मी भंते शिवली, कार्यक्रमाचा आयोजक आणि निर्देशक आणि संबंध उपासक उपासिका, आनंदनगर येथील
उपासक उपासिकांच्या वतीने हा कार्यक्रम देखील सुनियोजित पद्धतीने यशस्वीतेकडे जात आहे, एवढंच मी या ठिकाणी म्हणेल. बदनापूर पोलिसांनी 15,360 रुपयांचा विदेशी दारूचा साठा घेऊन जाताना मोटरसायकलसह एकाला ताब्यात घेतलंय. जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर प्रकाश बाबूराव जायभाई राहणार रमखेडा हा आपल्या ताब्यातील स्कूटीवर दारूचा मुद्देमाल घेऊन जाताना आढळून आला. त्याच्या विरुद्ध बदनापूर पोलिसांनी दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली. त्याच्या ताब्यातून विदेशी 15,000 रुपयांची विदेशी दारू आणि 50,000ची स्कूटी असा एकूण 65,000चा मुद्देमाल जप्त केलाय. सदर कारवाई अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली MT सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बदनापूर, ASI बाबासाहेब जराड, ASI विष्णू कुंटे यांनी केली आहे. उत्तर प्रदेश येथील एका फौजदाराच्या मुलीला 3 तरुणांनी फूस लावून जालन्यात पळून आणलं होतं. चंदनझिरा पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी या मुलीची सुटका केली असून 3ही तरुणांना बेड्या ठोकल्या आहे. उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या 16 वर्षीय मुलीला 2 तरुणांनी फूस लावून पळून आणलं होतं. या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी शोध घेतला असता संबंधित आरोपी आणि मुलगी जालन्यात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार चंदनझिरा पोलिसांनी त्यांचे गुप्त बातमीदार वापरून त्या आरोपीचा शोध घेतला. फैजान मकसूद अन्सारी, आयाज मकसूद अन्सारी राहणार गोला बाजार, मैनपुरी, राज्य उत्तर प्रदेश या तरुणांना चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतून बेड्या ठोकण्यात आल्या. तसेच त्यांनी पळवून आणलेल्या 16 वर्षीय मुलीची सुटका देखील करण्यात आली आहे. ही कारवाई चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट, पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकूर, कृष्णा तंगे, सिंधू खरजुले, जया जयस्वाल, चालक काकासाहेब बोटवे तसेच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुमार, गिरेंद्र सिंह, शैलेंद्र सिंह यांनी केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास.
NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी। शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे। आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी। आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे।